गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज होता सुट्टीचा दिवस. आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी वाजलेत 8 आणि हे आमचा वेदू झोपलाय सकाळी सकाळी गाड. तर सकाळी सकाळी गेले होते दुकानात आणि दुकानातून आणले दूध, काश्मीरी मिरची आणि थोडासा भाजीपाला. भाजीला पण काही राहिलं नव्हतं तर म्हटलं थोडंसं भाजीला घेऊन यावं. रात्रीचे भांडे पडले होते, म्हटलं भांडेही घासून घ्यावा. गॅस पण साफ करायचा राहिला होता आणि थोडं रात्रीचं झाडांना पाणी पण घालायचं राहिलं होतं. तर म्हटलं पहिल्यांदा वेदूला खायला बनवून घ्यावं. तर वेदूला खायला बनवायला ठेवलं. एकीकडे पाणी तापत ठेवलं अंघोळीला. पाण्याला उकळी आली छान आणि हे नाचणी सत्व ते बनवण्यासाठी ते रेडी केलं. तर ते पाण्याला उकळी आल्यानंतर ना ते पाण्यात टाकलं आणि थोडंसं 15-20 मिनटं ते शिजून दिलं आणि नंतर ना पाणी पण तापत आलं होतं. म्हटलं आंघोळ करून घ्यावी, वेदू झोपलाय तर हे टाकले शिजत आणि पाणी तापले. तर आंघोळ करून पाणीही तापले तर आंघोळ करून घेतली आणि हे वेदूचे पप्पा चालले होते गावाला. तर क्रिकेटचे 3 मॅच जिंकून आजही गावाला चालले होते. भांडेही लावायचे पडले होते, झाडांना पाणीही घालायचं पडलं होतं. भांडे घासून घेतले. त्यानंतर ना पटपट पटपट भांडे झाले सर्व घासून आणि नंतर हे वेदूचं खायला थंड करायला ठेवलं. थोडंसं थंड झालं, दूधही तापत ठेवलं आणि नंतर आंघोळही झाली. देवपूजा तर वेदूच्या पप्पांनी केलीच होती. देवाचं दर्शन घेतलं आणि भाजीला येते फ्रीजमध्ये डब्यांमध्ये थोडं थोडं सेपरेट करून डब्यांमध्ये ठेवलं आणि नंतर झाली वेदूच्या दुसऱ्या खाण्याची वेळ. तर वेदूला म्हटलं थोडासा उपमा करावा. तर थोडासा रवा घेतला, थोडासा भाजून घेतला तुपामध्ये. जे होतं ते फोडणीचं बीट, टोमॅटो, कांदा, वाटाणे, गाजर ते सर्व परतून घेतलं. त्यानंतर ना पाणी टाकलं उकळी यायला आणि थोडीशी पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्यात ते रवा टाकला शिजायला आणि हे शिजत आलं. आणि आज मी एकटीच होते तर वेदूचे पप्पा गेले होते गावाला. तर म्हटलं एकटीला खायला काय बनवायचं, तर थोडी डाळ खिचडी बनवू. तर हे उपमाचं शिजत आलं होतं तोपर्यंत डाळ खिचडीची फोडणी घातली आणि वेदूला आंघोळी घातली. हे आमचे शेत आंघोळ करून छान कपडे घालून रेडी झालेत. आता थंडीचे दिवस म्हटल्यावरती लॉंग स्लीवचेच कपडे घालते आणि याला टाकलं होतं वॉकरमध्ये बिकॉज बाकीची ही कामे आवरायची पडली होती. उपमाही शिजत आला होता. नंतर थंड करायला काढून घेतला वाटीत आणि डाळ खिचडी टाकून घ्यावं म्हटलं थोडीशी. तर डाळ खिचडी ही टाकून घेतली आणि अशी